हॅलो हाय नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. गुरुपौर्णिमा हा एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला तो साजरा केला जातो. या दिवशी लोक त्यांच्या आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंचा आदर करतात व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असंही म्हटलं जातं. गुरुपौर्णिमा गुरु आणि शिष्यांच्या मधील जे पवित्र नातं असतं ते दर्शवतं या दिवशी. तर यंदा 21 जुलैला गुरुपौर्णिमा येत आहे. तर 21 जुलैपर्यंत 20 जून 2025 पासून 21 जुलै 2025 पर्यंत 21 दिवस होतात. या 21 दिवसाची स्वामींची प्रभावी अशी सेवा आहे. ती तुम्ही 21 दिवसाची पण करू शकता, 11 दिवसाचीही करू शकता आणि 7 दिवसाचीही प्रभावी सेवा करू शकता. ज्याला ज्या पद्धतीनं वेळ मिळेल, जसा वेळ असेल त्या पद्धतीनं करावा. नोकरदार वर्गाला तर एवढी सेवा करणं शक्य नाही आहे. त्यांना तरी घरी येण्यासाठी मला वाटते संध्याकाळचे 8 वगैरे वाजत असतील. 9 ते 6 ऑफिस आणि घरी येईपर्यंत 7-8 वाजत असतील. तर अशा व्यक्तीने सारामृताचे पाठ केले तरी चालतील, 11 माळी जप केला तरी चालेल. तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये येता जाता स्वामींचं नामस्मरण जरी केलं तर ते स्वामींच्यापर्यंत पोहोचतं. तर या 21 दिवसामध्ये संक्षिप्त गुरुचरित्र याचं वाचन केलं तरी चालेल किंवा गुरुचरित्र या ग्रंथाचं प्रभावी असं वाचन केलं तरी चालेल किंवा तुम्ही सारामृताचे पाठही केले तरी चालतील. म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्हाला सोयीस्कर होईल त्या पद्धतीने तुम्ही करा. घरी जर काही स्त्रिया असतील ज्या घरीच असतात, ज्या जॉब वगैरे करत नाहीत, त्यांना जर वेळ यातून मिळाला त्यांच्या कामातून, मुलं वगैरे संसार आणि प्रपंच करून परमात्मा करावा असं म्हटलेलं आहे. त्याच पद्धतीनं जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही याचं मनन चिंतन करा. या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही तुमची सेवा स्वामीचरणी रुजू करा. गुरुविन कोण दाखविल वाट. बरोबर आहे, आयुष्यामध्ये गुरु हा हवा आहे. गुरुचं योग्य मार्गदर्शन व्यक्तीला त्याला हव्या त्या ठिकाणी नेऊन पोचवतं. त्यामुळे गुरुचा आशीर्वाद असणं, गुरु पाठीशी असणं आयुष्यामध्ये खूप गरजेचं आहे. देव कोपले तरी चालतील पण गुरु कोपता कामा नये असं म्हटलेलं आहे. जसं की देव कोपले तर त्याला गुरु तारून घेतो, परंतु जर गुरु कोपला तर देव पण काय करू शकत नाही. तर ही जी सेवा आहे आयुष्यामध्ये एकदा तरी जन्माला येऊन गुरुचरित्राचं पारायण करून बघावं, सारामृताचं पारायण करून बघावं असंच म्हणावं लागेल. ज्यांना हे पारायण करायचं आहे किंवा सेवा करायची आहे त्यांनी संकल्पयुक्त सेवा करावी. गुरुचरित्राचे पारायण आहे ते संकल्पयुक्त पारायण करावं आणि त्यानंतर त्या पारायणाची सांगता करावी. कारण कोणतंही कार्य जर तुम्ही संकल्पाशिवाय नाही केलं तर ते सिद्धीच नाही जात. त्यामुळं संकल्पयुक्तच पारायण हे करावं लागतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला परान्न खायचं नाही आहे, ब्रह्मचर्य पाळायचं आहे आणि कांदा लसूण हे वर्ज करायचं आहे. बाकी तुम्ही 3 अध्याय आणि 11 माळी जप जर रोजचं सारामृताचे पाठ केले तर त्याला काही नियम नाहीत, ते चालतं. परंतु जर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र 1 दिवसाचं वाचन करणार असाल, अवघ्या 45 मिनिटात हे वाचन होतं. ज्यांना श्री गुरुचरित्र या प्रभावी ग्रंथाचं वाचन करायचं आहे ते करू शकतात, पारायण बसवू शकतात. त्या पारायणाची सांगताही तुम्ही योग्य अशा पद्धतीनं करा. आणि आताच्या धावपळीच्या जगामध्ये जर म्हणायला गेलं तर प्रत्येकाला काही ना काही तरी अडचणी आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. हे विधिलिखित प्रॉब्लेम्स असतात, प्रत्येकाच्या वाट्याला हे येतच असतात. परंतु जेव्हा तुम्ही स्वामी सानिध्यात जाता किंवा तुमच्या गुरुच्या सानिध्यात जातात, ती सेवा करतात ना, तेव्हा जी गोष्ट 100% घडणार असती ना ती 10%च घडते. म्हणजे तुम्हाला कुठेतरी एखादं संकट तुमच्यावर मोठं येणार असतं, ते फक्त तुम्हाला 10% फक्त तुमच्या जवळून जातं. बाकी 90% स्वामी तुम्हाला वाचवतात. या संकटामधून कुठून ना कुठून तरी मार्ग निघतात. बघा, आयुष्याचा एक दरवाजा जरी बंद झाला, कुणाला काहीही प्रॉब्लेम्स असतील, कसेही येतात,
सरळ चाललं असेल कोणाच्या आयुष्यामध्ये तर मध्येच काहीतरी प्रॉब्लेम्स येतात. तर बघा, आयुष्यामध्ये कोणताही एक दरवाजा बंद झाला तरी 10 दरवाजे स्वामी आपल्यासाठी ओपन करत असतात. आपल्याला नवीन वाट मिळत असते, नवीन संधी मिळत असतात, आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. तर बघा, प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये सुद्धा काही ग्रह जरी काही प्रॉब्लेम्स असतील, सगळ्या ग्रहांचे जर तुमचा गुरुग्रह एक जर बळकट असेल ना, तर तुम्ही जे कार्य मनात चिंतता ना ते सिद्धीस जातं. कारण त्या एका गुरुग्रहामध्ये एवढी पॉवर असते ना की सगळे ग्रह तो फिरवू शकतो. एक गुरुग्रह आहे तो. तर असं हे गुरुचं पाठबळ जे आहे ना ते आपल्याला या सेवेतून मिळतं. या सेवेतून आपल्याला सेवेचा बँक बॅलन्स जो आहे ना तो उपयोगात आणता येतो. तो आपल्याला साठवायचा आहे. जिथं पैसासुद्धा काम करत नाही तिथंही हा जो सेवेचा बँक बॅलन्स आपण मिळवलेला आहे ना तो काम करत असतो. तिथं ते उपयोगाला येतं. त्या गोष्टी असतात, ते जे प्रारब्ध आहे, जे नशीब आहे लिहिले ते त्या गोष्टी आयुष्यात घडत असतात. परंतु त्याची झळ जी आहे ती आपल्यापर्यंत कमी प्रमाणात पोहोचत असते. कारण तिथे आपल्याला स्वामी साथ देत असतात. बघा, तुम्ही 2 पावलं जरी स्वामींच्याकडे चाललात ना ते 10 पावलं तुमच्याकडून चालून येतात. तुम्ही कोणतीही सेवा करा ते ठेवत नाहीत, ते 10 पटीनं तुम्हाला रिटर्न करतात. कारण हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. याची देही याची डोळा. खरंच म्हणजे तुम्ही जर शुद्ध अंतकरणाने जर स्वामींना शरण गेलात आणि त्यांची सेवा केलात ना, आयुष्यात तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. बट तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडणार आहेत, चांगल्या असो वाईट असो, त्या घडणारच आहेत. फक्त एवढंच की वाईट गोष्टीमध्ये तुम्हाला लढाईचं पाठबळ मिळेल आणि ती झळ तुम्हाला जास्त प्रमाणात पोहोचणार नाही. तर गुरुपौर्णिमेपर्यंत ह्या ज्या सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता. ज्यांना शक्य नाही, जे नोकरदार वर्ग आहे, ज्यांना जमत नाही, त्यांनी प्रवास करताना ॲटलिस्ट स्वामींचा फक्त नामजप करत राहा. किंवा 10 मिनटं जरी स्वामींच्या जवळ तुम्ही बसलात संध्याकाळी जरी आणि त्यांच्याकडे बघत जरी बसलात किंवा त्यांचं नामस्मरण जरी केलं तरी इतकं तुम्हाला प्रसन्न वाटेल. तुमची निगेटिव्हिटी पूर्ण निघून जाईल आणि पॉझिटिव्हिटी तुमच्याजवळ येईल. एक जे समाधान असतं ना, आपण जेव्हा देवाच्या फोटोसमोर बसतो आणि पाहतो देवाकडे अगदी डोळे भरून, ते समाधान ना खूप समाधान खूप मोठं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही स्वामींची सेवा करा. स्वामी नक्कीच तुम्हाला मेवा देतील. आणि ज्या स्त्रियांना मासिक धर्म या वेळेमध्ये आला असेल 20 तारखेनंतर, तर त्यांनी 7 दिवसाची सेवा किंवा त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या अगोदर जी आहे त्यावेळेसुद्धा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता किंवा सेवा करू शकता. किंवा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हे सुद्धा तुम्ही करू शकता. घरात नाही होत, जमत नाही घरी करायला, घरचं काम, लहान मुलं असतात, कोणाच्या घरी पेशंट्स असतात बघा. तर अशा महिलांना घरकाम आवरून जर वेळ मिळत असेल थोडा बहुत तर त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हे करावं. आणि नोकरदार वर्गाने सुद्धा हे पारायण करायला काहीच हरकत नाही. अगदी 45 मिनिटामध्ये होऊन जाईल. आणि हे तुम्हाला जरी शक्य नसेल ना, फक्त तुम्ही स्वामींचा जप करा. ही सेवासुद्धा तुमची स्वामींच्या चरणाशी जाऊन विलीन होते. स्वामींच्या समोर ही सेवासुद्धा त्यांना मिळते, ही जाऊन सेवासुद्धा मिळते. फक्त करण्याची आपल्यामध्ये उमेद हवी आहे. तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमा तर आपण साजरी करणारच आहोत, पण त्याच्या अगोदरची जी सेवा आहे जी आपल्याला गुरुपौर्णिमेला गुरुच्या चरणाशी व्हायची आहे ती करता आणि करविता तोच एक स्वामीनाथा, माझी या चरणी वार्ता मी पणाची नसेची. ही जी सेवा आपल्याकडून करून घेणार आहेत ना ते स्वामी करून घेणार आहेत. आपण फक्त निमित्त आहोत या गोष्टीचं. तर झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटू नवीन व्हिडिओसाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आदि तूच अंती तूच सर्व ठाई. कशा पायी सांगू तुला ठावे सर्व काही. आदि तूच अंती तूच सर्व ठाई.